इथे आलेले आहे। आता रस्ता पण बंद झालेला आहे, मग तुम्ही इकडे तिकडे कुठेही फिरू शकता, टेन्शन नाही आहे। पण तरीही आपापल्या मौल्यवान वस्तूंची खबरदारी आपण स्वतः घ्यावी। आयोजक मंडळ जबाबदार राहणार नाही, ठीक आहे। त्याची कंप्लेंट तुम्ही नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी, आमच्या आयोजकांपर्यंत नाही, ठीक आहे। याकरता आयोजक जिम्मेदार राहणार नाही, ठीक आहे। मी पोलीस प्रशासनातर्फे ही माहिती देतोय की आपण कुठलाही अभद्र व्यवहार करताना इथे दिसलात, खास करून मुलांकरिता, यंग मुलांकरिता ही सूचना आहे। सध्या जे देशातलं वातावरण आहे ते पाहता आपण आपल्या भावनांना काबूमध्ये ठेवा, कारण की विषय फार गंभीर आहे आणि या विषयावर खूप मोठी चर्चा झालेली आहे। पण आता त्या चर्चेवर उगाच काहीतरी दुसरा मोठा खर्च होता कामा नये, म्हणून आपण आपल्या भावनांना काबूत ठेवा आणि स्त्रियांचा, आया बहिणींचा आदर करा। लहान मुली सुद्धा इथे आहे। आज आपल्या देशात कोणीच सुखरूप नाही आहे, रस्त्यातून, घरातून, बाहेरून कुठेच नाही। पण आपण जर आपली जागा बरोबर वाचून ठेवली तर या आपल्या घरी काय बाहेर कुठे पण सुखरूप राहू शकतात। हे सगळे आपल्या आई बहिणी आहेत, आपलेच लोक आहे, आपला देश म्हणजे आपले लोक, म्हणून आपण कुठलाही अभद्र व्यवहार करायचा नाही। पोलीस प्रशासन या ठिकाणी खूप सक्त आहे, कारवाई करण्यात येईल, आयोजन समितीतर्फे सुद्धा आणि पोलीस मंडळातर्फे सुद्धा, पोलिसांतर्फे सुद्धा। दुसरी गोष्ट, आपण सगळे माजी माननीय श्रीमान छोटूजी भोयर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। शब्दसुमनाने स्वर्गीय पुरुषोत्तम उर्फ बापू मते व्यायामशाळा, महेश बांते आणि शीतल बांते आणि आयोजन समितीतर्फे हार्दिक स्वागत आहे सर तुमचं। चला तर, आणि खिसे कापूपासून सावधान, धन्यवाद। आता या ठिकाणी काही क्षणातच भरपूरशा गोष्टी, ज्या गोष्टींची तुम्ही वाट बघताय त्या गोष्टी होणार, कारण भरपूर वेळेपासून तुम्ही या ठिकाणी उभे आहे, म्हणून 5 मिनिटात। म्हणून यावर्षी आम्ही खबरदारी घेतली, आयोजन समितीने तुमच्याकरता खुर्च्या उपलब्ध करून दिल्या। माननीय श्रीमान छोटूजी भोयर यांच्या स्वागताकरता मी प्रेम श्रीवास सरांना विनंती करतो की साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करावं। फोटोग्राफर साहेब कुठे असतील त्यांनी एक फोटोग्राफर इथे असावा, फोटो शूटिंग करेल। गरम कलाकार नावच, विषय गरम आहे, गरम कलाकार इथे आहे, ओके। तर मित्रांनो, 5 मिनिटात एक्साइटमेंट हा समाप्त होणार, कारण तुम्ही सगळे एक्साइटेड आहे, मुलं खूप एक्साइटेड आहे।
आज या कार्यक्रमामध्ये आपल्या नागपूर शहराला एक्सप्लोर करणारे ब्लॉगर्स आणि इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तर आजचे सुंदर सुंदर क्षण ते आपल्या कॅमेरामध्ये टिपणार आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्र सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावं. छान छान फोटोज घेण्याकरिता आपण सगळे उद्या व्हायरल होणार आहेत. कोण कोण आलाय मग आज? तेजस्वी नाव सांगा म्हणजे त्यांना माहिती नाही. सध्या 180 कुठे 180 पल्सर 180. हाँ आ जाओ आ जाओ. आइए भाई साहब, थोड़ा सा साइड दीजिए, सांप को आने दीजिए. चांदी का सिक्का लगा है उन्हें. ये दूसरे नंबर का भी आ गया है, दोनों को बुला लेते हैं. 4 नंबर का ये आसपास ही रहने वाले लोग हैं शायद. 180 और 182. 182 कुठे. अगला टोकन नंबर 100. अभी हमें सूत्रों के हवाले से खबर आई है. तो उन्होंने बताया है हमें कि 10 रुपए के नोट जो आप लोगों तक हम दे रहे हैं उसके पीछे का रीज़न क्या है, हम कैसे लकी ड्रॉ में आपको यहाँ पर प्राइजेस दे सकते हैं. अच्छा मी हिंदीमध्ये बोलतोय, तुम्हाला वाटलं तर याचा आवाज असा कसा काय झाला, पण हिंदी यासाठी सांगतोय कारण की भरपूर लोग इथे हिंदी साइडर सुनता है म्हणून. तो आप लोगों के पास जो 10-10 रुपये की नोट आई हुई है उस पर जो नंबर रहते हैं ना, एक यूनिक नंबर हर नोट पे होता है. आदित्य साहेबांनी इथे संपर्क साधावा, आदित्य सोनवाने, त्यावर उस पे जो नंबर है हमारे पास आपको दिए गए नोट के नंबर पहले से ही रजिस्टर्ड है. और उस लकी ड्रॉ में से जो नंबर निकलेगा वो नंबर जिनके नोट पे होगा वो नोटिस किया जाएगा. ठीक है. और उसको यहाँ पर बुला के साइकिल या जो भी गिफ्ट उसे लगेगा वो दी जाएगी. दूर तक मेरी अगर आवाज जा रही है तो आप इस बात पे ध्यान दीजिए कि आपके पास जो 10 रुपए की नोट हम देने वाले हैं उसके साथ लकी ड्रॉ होने वाला है. नंबर पे दिए गए सीरियल नंबर के साथ जो यूनिक नंबर होता है नोट का वो हमारे पास पहले से रजिस्टर्ड है. लकी ड्रॉ में वो नंबर निकलने के बाद उससे मिलता हुआ नंबर जिनके पास होगा वो विनर कहलाया जाएगा. बात समझ में आ गई होगी. इस तरफ मेरे राइट साइड में तो ये लकी ड्रॉ का फंडा है. ओके, ध्यान में दीजिएगा. मतलब भुजारे के रूप में जो आपको 10 रुपए दिए गए हैं वो आप ही का है. हेलो.
हात पकड तिचा. विराट कोहली आहे वर्ल्ड कप. जघन्य अपराध है ये ना करे. अरे वा, ही काय बनलेली आहे. आईचा जोगवा मांडिला, आईचा जोगवा मांडिला. आई सांगणं या भावांना, मला ओवाळणी नको. माझ्या गावामध्ये राजदरबारी चांगल्या शाळा दवाखाने करण्यासाठी आई मी करीन तुझा जोगवा. वा, क्या बात आहे. छान, खरंच खूप छान. आई मी करीन तुझा जोगवा. छान छान मॅसेज या ठिकाणी आलेले आहे. अजून काय आहे. आमच्या वातावरण आमच्या राज्यातील आया बहिणींवर वाकडी नजर टाकणाऱ्यांची आता खळ केली जाणार नाही. मेणबत्ती हातात घेण्यापेक्षा त्या मेणबत्तीने आग लावलेली बरी आहे की नाही, असं पण लिहायला पाहिजे होतं. अजून ही काय बनलेली आहे. झांसी की रानी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, है ना. वाह, क्या बात है. वो तो लवली स्माइल. बेटी को चांद जैसा मत बनाओ कि हर कोई घूर घूर कर देखे. बेटी को सूरज जैसा बनाओ ताकि घूरने से पहले सबकी नजर झुक जाए. वाह, क्या बात है. हाथों में तलवार लिए झांसी ने रण फूंक दिया था. अब बारी हमारे इस